नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VS एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या सायन्स 2 या विषयातील चौथा चॅप्टर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरचे IMP क्वेश्चन की जे तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये किंवा शालेय परीक्षेमध्ये विचारले जातील। विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 36 वरती या। पेज नंबर 36 वरती आल्यानंतर जो पार्ट मी हायलाइट केलेला आहे तो पार्ट तुमच्या पुस्तकामध्ये टिक मार्क करून घ्या। हा पार्ट टिक मार्क करून घेतल्यानंतर पेज नंबर 37 वरती या। पेज नंबर 37 वरती हा जो चार्ट दिलेला आहे हा चार्ट व्हेरी इम्पॉर्टंट आहे। या चार्टच्या खाली एक तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे। हा पॅराग्राफ पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे। हा पॅराग्राफ दिलेला आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि या पॅराग्राफवरती तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारले जातात। क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3। तर या पॅराग्राफचा आणि या क्वेश्चनच्या आन्सरचा चांगला अभ्यास करा। त्याच पेजवरती थोडंसं खाली आल्यानंतर एक तुम्हाला पॅराग्राफ हायलाइट करून दिलेला आहे। तो पॅराग्राफ व्यवस्थितपणे अभ्यास करा। नेक्स्ट पेज नंबर 38 जो पार्ट मी हायलाइट केलेला आहे तो पार्ट तुमच्या बुकमध्ये टिक मार्क करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 38 वरती दिलेला हा जो चार्ट आहे हा चार्ट व्हेरी इम्पॉर्टंट आहे। तो तुमच्या बुकमध्ये टिक मार्क करून घ्या। नेक्स्ट पेजवर आल्यानंतर जो काही पार्ट मी हायलाइट केलेला आहे तो पार्ट तुमच्या बुकमध्ये टिक मार्क करून घ्या। त्याच पेजवरती थोडंसं खाली आल्यानंतर एक चार्ट दिलेला आहे। हाही चार्ट एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे। नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन हा जो पार्ट आहे तोही वाचून ठेवा आणि त्याचे काही इफेक्ट्स दिलेले आहेत। ते इफेक्ट्सचा जो पार्ट आहे तोही इम्पॉर्टंट आहे। चला, त्याच पेजवरती थोडंसं खाली आल्यानंतर नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा जो चार्ट दिलेला आहे तोही चार्ट इम्पॉर्टंट आहे। पेज नंबर 41 पेज नंबर 41 वरती काही लॉज दिलेले आहेत। ते लॉ इम्पॉर्टंट आहेत। तेही तुम्ही तुमच्या बुकमध्ये टिक मार्क करून घ्या। पेज नंबर 43 वर आल्यानंतर हा जो पार्ट दिलेला आहे हाही पार्ट व्हेरी इम्पॉर्टंट आहे। त्याच पेजवरती काही सिम्बॉल्स दिलेले आहेत। त्या सिम्बॉलचाही चांगल्या प्रकारे अभ्यास करा। पेज नंबर 44 वरती आल्यानंतर एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे माय रोल इन एन्व्हायरमेंट याचाही अभ्यास चांगल्या प्रकारे करा। त्याच पेजवरती थोडंसं खाली आल्यानंतर हा जो पार्ट आहे तो पार्टही इम्पॉर्टंट आहे, त्याचाही अभ्यास करा। पेज नंबर 45 वरती क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज हा पार्ट व्हेरी इम्पॉर्टंट आहे। या पार्टवरचे बरेच क्वेश्चन बोर्ड एक्झामला किंवा तुमच्या शालेय एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात। चला तर विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज मधले क्वेश्चन बघूया। एक्सरसाइज मध्ये इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 3 मध्ये A, B, E हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये A and C
याच क्वेश्चनमध्ये डी ई हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा.